कोणतं चित्र खरं आहे? हे प्रथमेशने काढलेलं की जे आत्ता दिसतंय ते? नक्की कोणाचा हात पकडलायस तो शुभ्रा? माझा? महादेवचा? की श्रीरंगचा? तेव्हा पार्वतीला खरंच श्रीरंग आवडत होता? तसं असेल तर या जन्मात शुभ्राला नाही नाही नाही, हे शक्य नाही. मी काय विचार करतो? माझ्या शुभ्रावर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. कोण आहे? पोलीस. पुलिस? कौन कौन चाहिए? सुलेखा. इधर कोई सुलेखा वगैरह नहीं है. हे पहा, दरवाजा उघडा नाही तर आम्ही दरवाजा तोडू. एक मिनिट, खोलते एक मिनिट. मी उघडताय की नाही? हाँ, एक मिनट. आप रुको. एक मिनट, खोलते एक मिनट. बोलताय की तोडू? मॅडम, दरवाजा उघडताय की तोडू? क्या चाहिए? क्या? कौन? मेरे को क्यों पकड़ रहा है? मेरा मर्द नहीं है घर पे. अभी बाद में आओ. वारंट है क्या? क्यों पकड़ा मेरे को? छोड़ो. क्या चाहिए? क्या ढूंढ रहे हो तुम लोग हमारे घर में? हे काय? मेरे को क्या मालूम क्या है? तिचा बुरखा काढ. नहीं, मैं एक मिनट. ये इधर कोई सुलेखा वगैरह चला, तिला आत घेऊन चला. नाही, चला. सोडा मला. मी काय केलंय? का म्हणून मला घेऊन जायचं? मला नाही, मला सोडा. वॉरंट आहे का तुमच्याकडे? हाऊ डेअर यू डू दॅट? लीव मी. हे स्वप्न होतं की भास होता? की भविष्याची कुणकुण? अभिमन्यू तोंड उघडलं तर गेल्या जन्मात धिंड निघाली होती. या जन्मात ती परत निघेल. इंदुमती असताना ती धिंड वाचवू शकली नाही, पण या जन्मात धिंड पुन्हा निघणार नाही. कोणा अभिमानमुळे तर नाहीच नाही.
थँक्स. मी घाईतच आहे, पण काही गोष्टी फोनवर बोलण्यासारख्या नसतात म्हणून आलोय. थँक्स पियूला भेटण्याची, बोलण्याची कायदेशीर परवानगी दिल्याबद्दल. इतक्या दिवसांचा अविश्वास विश्वासात बदलल्यानंतर काय फरक पडतो कळलं? मला एवढी अपेक्षाही नव्हती. मी केस मागे घेतली ही माझ्यासाठी एक ब्लाइंड मूव्ह होती, पण ती तुझ्यासाठी नसेल, कारण तू प्रत्येक पाऊल समजून उमजून मागचा पुढचा खूप विचार करून टाकतेस. आत्ता पण तुला तसंच वाटतंय? तनिष्का, मला खोटं बोलता येत नाही म्हणून सांगतो. हो, तू काय करायला हवंस यापेक्षा काय करायला नकोस याचा सगळ्यात आधी विचार करतेस. आणि मला असं का वाटतंय माहित नाही, पण माझ्याबद्दल तुला एकदा वाटायचं सोडून दिल्यानंतर मी पुन्हा वाटून घेत नसते, आणि मी केलेल्या गोष्टींवर पुन्हा बोलायची गरज मला वाटत नाही. पण आता विषय निघालाच आहे म्हणून सांगते, मला तुझ्याविषयी काहीही वाटत नाही. पियू विषयी वाटतं म्हणून हे सगळं केलं. कारण मी तिची आई आहे, आणि वडील असताना वडिलांच्या भूमिकेत शिरणं मला शक्य नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पियूनी पुन्हा एकदा हॉस्टेलमधून पळून यायचा धोका एक आई म्हणून मला पत्करायचा नव्हता. म्हणून मी हे सगळं केलं. थँक्स. माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पियूच्या चेहऱ्यावरचं समाधान. ते बघितलं आणि खूप बरं वाटलं. आता यात तू जिंकलीस की हरलीस तुझं तूच ठरव. काय झालं? कुणाला लावतोय फोन? अगं पूनमला. अहो मी पण लावत होते मगाशी, लागतच नव्हता. अच्छा, काय नाही, मी तिला एवढंच सांगणार होतो की अधूनमधून इकडे येत जा. काही कामच असायला पाहिजे असं नाही ना. हो ना. गप्पा मारायला आलीस तरी चालेल. काय होतं माहितीये, विचार करून करून डोक्याला त्रास होतो, फक्त बाकी काय होत नाही. माझ्याही डोक्यात अगदी हेच आलं होतं. आत्ता तिला आपल्या माणसांची खूप गरज आहे. आपल्या माणसांची गरज तिला मध्यंतरीच्या काळातही भासली असेल, नाही असं नाही. पण या गोष्टी तिने कधी आपल्या बरोबर शेअर नाही केल्या. पण आता ती हक्काने येते, आपल्या बरोबर शेअर करतेय.
सगळ्या गोष्टीचं श्रेय वसुधा तुला आहे. मला? मी काय केलंय? अगं तू पूनमला बोलवायला गेली होतीस ना, तेव्हा तू सुलेखाला आमंत्रण केलंस आणि म्हणून पूनम आली. सुरुवातीला या गोष्टीचा राग आला होता आम्हाला, पण विचार केल्यानंतर लक्षात आलं की तुझा निर्णय किती योग्य होता. मला ना माझी आई नेहमी म्हणायची, लग्न होताना एक गाठ तो बांधतो आणि आपल्याला दाखवतो कशी बांधायची असते ते, मग पुढच्या सगळ्या गाठी आपण बांधायच्या असतात. पूनमशी बांधलेली गाठ मध्यंतरीच्या काळात सुटते की काय असं वाटत होतं, पण आता माझी खात्री आहे कुणी काही केलं ना, काही झालं ना, तरी ही गाठ नाही सुटायची. आणि हे श्रेय काही फक्त माझं नाही आहे. निर्णय घेणं जसं महत्वाचं असतं तसं निर्णयाला पाठिंबा देणारा हातही महत्वाचाच असतो, आणि तो माझ्या पाठीमागे भक्कम आहे ना, तुमचा. तू काही म्हण, टू बी ऑनेस्ट विथ यू, मी काही सुलेखाला आमंत्रण करू शकलो नसतो. अहो हो ना, संसारात हेच तर आम्हाला सांभाळायचं असतं, कारण तुम्ही पुरुष डोक्याने निर्णय घेता आणि आम्ही काळजाने. अरे वा. काय बघताय? चहा घ्या गारू. काय झालं प्रिया, अचानक बोलवून घेतलंस? राडा करायचाय. काय? तुला माहितीये सध्या घरात काय चाललंय? एनिथिंग सिरियस? व्हेरी सिरियस. पूनम काकू आणि बाबा पोलीस स्टेशनला गेले होते. त्या वझलवारने बाळकाकाची केस रिओपन केली. गुड. आणि त्यात सुलेखाचं नावही नाहीये. ओके. ओके? इज दिस युअर रिॲक्शन? ओके? तू वझलवारचं नाव घेतलंस तेव्हाच वाटलं गोष्ट साधी सरळ नसणार. स्वप्नील, तुला असं नाही वाटत का की इतकं वाईट वागून सुद्धा सुलेखाचं सगळं छानच चाललंय? असं काही नसतं प्रिया. पण असं सलग घडतंय. पोलिसांनी सुलेखाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, पण पुराव्यानभावी सही सलामत बाहेर पडलीच ना ती. तिचं मॅनिप्युलेशन चांगलं असेल. म्हणजे याचा अर्थ चांगुलपणापेक्षा मॅनिप्युलेशन महत्वाचं असाच ना? तू जरा शांत होतेस का प्रिया? नाही, मी नाही शांत होणार. विक्रांतने इतकी मेहनत करून मिळवलेल्या पुराव्यांवर आणि माहितीवर तो वझलवार जर ऍक्शन घेणार नसेल तर मी गप्प बसणार नाही. आणि मॅनिप्युलेशन विरुद्ध आवाज उठवण्याची धमक माझ्यात आहे आणि तो मी उठवणार, त्या वझलवार समोर त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. आणि त्यासाठी मॅनिप्युलेशन समोर झुकणारे माझ्यासोबत असले काय नसले काय मला काहीही फरक पडत नाही. प्रिया, कोण आहेस तू? सुलेखा. शक्य नाही. तू वाड्याचा उंबरठा ओलांडलास तेव्हाच मी ओळखलं होतं की ती तू नाहीस. तू दिसत नाहीयेस, ती तू आहेस. वाड्यावरच्या त्या प्रसंगानंतर काही अनाकलनीय कोड्यांची उत्तरं शुभ्राच्या भेटीनंतरच मिळतील असं वाटतंय. कारण वाड्यावरची ती भेट साधी नव्हती. सुलेखातल्या तनिष्काला ओळखणारी ती एकमेव होती. आणि ती सुद्धा त्यावेळेला शुभ्रा नव्हती, पार्वती होती. तेव्हा तिचा वावर वाड्यात होता.
तो फक्त वाड्यात होता की वाड्याबाहेरही असतो? जर इंदुमती सुलेखाचा भाग असू शकते, तर मग पार्वती शुभ्राचा भाग असेल? आणि जर असेल तर मग याचा संबंध जितका भूतकाळाशी आहे तितकाच तो भविष्याशीही असेल. आता प्रश्न पडतच राहणार, पण उत्तरही मिळालीच पाहिजेत. पार्वतीचं शुभ्रात असलेलं वास्तव्य शोधण्यासाठी मला शुभ्राच्या मनात टोकवायलाच हवं. काल सहज मनात विचार आला, आपण माईकडे जाऊया. आपण दोघंच. काही आठवणी पुसता येत नाहीत ना आदिनाथ. सारख्या सारख्या आठवत राहतात. वाड्यावरचा सोहळा सुरळीत पार पडला. प्रिया पण आता बरी आहे. जाऊया आपण कोकणात. त्या सगळ्या आठवणींबरोबर काही गोड गोष्टी पुन्हा घडाव्यात असं वाटतंय. शुभ्रा, विराज, 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 विराज. काय झालं आदिनाथ? आदिनाथ, आदिनाथ काय झालं? आदिनाथ, आदिनाथ,